नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. दिवाळी जवळ येते आणि आय एम शुअर की तुमच्या सगळ्यांकडे धांदल उडाली असेल की आता नवीन नवीन कपडे घ्यायला जायचंय, शॉपिंग करायचंय, दागिने घ्यायचे आणि सगळ्यात मजा येते ते म्हणजे फराळाचे पदार्थ करण्याची. कारण कसं असतं की घरातली जी बाई असते तर तिला एकटीला सगळे फराळाचे पदार्थ एकटी करणं जमत नाही. मग तिचे असिस्टंट्स, आता आमच्या घरातलं उदाहरण घ्या. लहानपणी माझ्या आईला 3 असिस्टंट्स, आमचे वडील, मी आणि माझी धाकटी बहीण. फराळाचे पदार्थ आमच्या घरी नेहमी व्हायचे शंकरपाळे, 2-3 प्रकारचे लाडू, 2 प्रकारचे चिवडे, मग तो बटाट्याचा कीस, तो असा गोडसर तिखटसर तर हे सगळं करण्यासाठी आम्ही तिचे असिस्टंट्स, म्हणजे शी वॉज द एक्झिक्युटिव्ह शेफ अँड वी वर असिस्टंट शेफ्स. आता कसं व्हायचं की बाबा लाडू वळटा 1-2 लाडू खाऊन टाकायचे, किंवा मला जर चकलीचं पीठ जर मळायला दिलेलं असेल तर त्यात मी काहीतरी चूक करायचो, मग त्या चकल्या फुटायच्या, मग ते शंकरपाळ्याचा शेप नीट यायचा नाही. ते सगळी धांदल मजा गंमत जमत करून फायनली एक आठवड्याभरानी तो फराळाचे सगळे पदार्थांचे डबे जे आहेत ते सगळे भरले यायचे. वेल, आता तुमचा जो मेनू सेट झाला असेल, तुम्ही ठरवलं असेल की तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी फराळाचे कुठले पदार्थ करणार आहात, पण त्याच्यामध्ये ॲडिशन म्हणून आम्ही 2 एक इनोव्हेटिव्ह रेसिपीज आणलेल्या आहेत आणि त्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज शिकण्यासाठी विल हॅव टू गो टू किचन. लेट्स गो. दिवाळीच्या फराळाच्या पदार्थामध्ये आपण 2 प्रकारचे पदार्थ करतो. एक असतो स्वीट, एक असतो सेवरी. तर आता सेवरीमध्ये बरेच व्हरायटीज असतात, स्वीटमध्ये बऱ्याच व्हरायटीज असतात. अशा 2 इनोव्हेटिव्ह रेसिपीज आज आपण बघणार आहोत. त्यातली पहिली रेसिपी आहे मसुराचे फाफडे. आता त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याची आधी ओळख करून घेऊ. इथं सांगा 2.25 वाटी आपण बेसन घेतलंय. मसुराची डाळ मी भिजवून त्याला मिक्सरमधनं पिसून घेतलेली आहे. सोडा बायकाप, खायचा सोडा, मोहन म्हणून साजूक तूप, बडीशेप, जिरं पूड, लवंगीची पूड, हळद आणि मीठ. आता कसं काही फाफडा युजली करतात ते बेसनाचे करतात, पण आपण त्याच्यामध्ये मसुराची पेस्ट का ॲड करतोय, कारण मसुराचा जो फ्लेवर आहे तो या फाफडामध्ये फार भन्नाट लागतो. आणि युजली या फाफडा वापरून तुम्ही जे चाट्स वगैरे करता, पापडी चाट ज्याला म्हणतात, असे इलॉंगेटेड असे फाफडाच असतात. आता सगळ्यांच्या घरी तेवढ्या मोठ्या कढया नसतात, तर त्यामुळे आपण या छोट्या कढईमध्ये मावेल एवढ्या शेपचा आपण फाफडे करणार आहोत. आता आपण कृतीला सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. या बाउलमध्ये हे जे बेसन जे आहे ते बेसन मी घेतोय. त्याच्यामध्ये थोडासा सोडा बायकार्बोनेट, खायचा सोडा, चवीपुरतं मीठ, साधारणतः एक अर्धा टीस्पून हळद, एक अर्धा टीस्पून जिरपूड, आणि खूप इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट आहे लवंग जी असते, तर त्याची मी इथं पूड करून घेतली आहे. तर त्याची पूड जस्ट एक 1/4 टीस्पून, साधा चमचाभर त्याच्यामध्ये बडीशेप. आपले फाफडा चांगले खुसखुशीत व्हावेत म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मोहन, तूप, आणि ही मसुराची पेस्ट. आता हे चांगलं हाताने आपण छान मळून घेणार आहोत. मसुराची पेस्ट घातल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं आवश्यक असेल तेवढंच फक्त पाणी घालून हा जो डो आहे तो आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे. हे असं छान असं क्रम्बलिंग करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून त्याला असं टाईट असं मळून घेणार आहोत. आपल्या भारतात जेवढी वेगवेगळ्या पद्धतीची पिठं वापरली जातात तर तेवढी मी बाकी कुठेही पाहिलेलं नाही आहेत. आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या सगळ्या देशांमध्ये मी काम करून आलेलो आहे, पण तिकडं ब्रेड्स जे केले जातात तर त्या ब्रेड्समध्ये जास्तीत जास्त काय बाबा राई फ्लावर किंवा होल व्हीट फ्लावर या व्हीट फ्लावर म्हणजे मैदा, एक 3-4 प्रकारची फक्त पिठं वापरली जातात. पण आपल्याकडे मात्र पिठं वापरण्याचं प्रमाण भरपूर आहे आणि त्यातनं इंटरेस्टिंग अशा रेसिपीज असतात. तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात. आपण जेव्हा डाळ पकोडे करतो तर डाळ पकोडे करताना कसं आपण त्याला भिजवतो, पण ते आपण थोडंसं पातळसर भिजवतो. हा जो डो आहे तर तो आपण थोडासा टाईट भिजवायचा आहे.
असं याला आपण टाईट मळून घेऊन त्याला आता आपण चांगलं 10 मिनिटं या डोला रेस्ट करणार आहोत. कारण रेस्ट केल्यामुळे काय होणार आहे की ही जी बाकीची इन्ग्रेडियंट्स आहेत तर ती बेसनाबरोबर चांगली कंबाईन होतील आणि आपल्याला लाटण्यासाठी सोपं पडेल. वेल आपला डो जो आहे तो चांगला कंबाईन झाला आहे. आता आपण त्याला फाफडाच्या शेपमध्ये लाटून घेणार आहोत. पण त्याआधी लेट्स जस्ट डस्ट आवर वर्क टेबल विथ सम फ्लावर. हा जो मैदा आहे तो आपण सगळ्या वर्क टेबलवर आपण डस्ट करून घेणार आहोत. कारण आपला डो जो आहे याच्यामध्ये आपण बेसन वापरलं आहे आणि मसुराची पेस्ट वापरली असल्यामुळे थोडासा स्टिकी डो झालेला आहे. तर तो खाली चिकटू नये आणि आपले फाफडाच आपल्याला नीट लाटलेले काढता यावेत म्हणून थोडासा मैदा डस्टिंग. ज्याला आता मस्तपैकी आपण लाटून घेणार आहोत. जस्ट आपण वी हॅव टू मेक शुअर की याच्या खाली मैदा वगैरे सगळं चांगलं आपण स्प्रेड केलंय जेणेकरून रोल करताना आपला डो जो आहे तर तो खाली चिकटणार नाही कुठे. आता आपण याला कापून घेऊयात. आता क्वांटिटी कुकिंग बद्दल आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं की फरसाण मॅन्युफॅक्चरर्सकडे बऱ्याच टनावर सगळा फरसाण किंवा फाफडास वगैरे बनवले जातात. त्यामुळे त्यांची यंत्रणा वगैरे जी असते ती फार मोठी असते. क्रूज शिपवरचा सुद्धा माझा अनुभव थोडाफार असाच काही होता. कारण क्रूज शिपवर मी जेव्हा काम करायला गेलो तिकडची मशिनरी तिकडचे मोठे मोठे ओव्हन बघून मी तर खूप शॉक झालेलो होतो. कारण आम्हाला कॉलेजमध्ये जो ओव्हन होता तो छोटासा 3 डेक ओव्हन होता ज्याच्यामध्ये आम्ही रेग्युलरली आमची प्रॅक्टिकल्स करायचो. आता जस्ट चेक करूयात आपलं तेल तापलंय का. दॅट्स इट. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टेम्परेचर आलेलं आहे तेलाला आणि याच्यामध्ये आता हे फाफडास फ्राय करू. युजली अशा प्रकारच्या पापड्या किंवा फाफडा आपण स्नॅक म्हणून खातो, चहा बरोबर खातो किंवा सहज एखाद्या किटी पार्टीला बर्थडे पार्टीला वगैरे जस्ट आपल्या प्लेटमध्ये आणून ठेवलेलं असतं. पण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा काही इनोव्हेशन्स करायचे असतील तर आता आपण जसं ते इलॉंगेटेड कापलंय तर त्याच ठिकाणी तुम्ही त्याला असं स्क्वेअर कापलं आणि असे स्क्वेअर्स जर त्याचे फ्राय करून घेतले तर याच्यावर मस्तपैकी थोडंसं टॉपिंग वगैरे टाकून यू कॅन क्रिएट फॅब्युलस कॅनापीज ॲज वेल. तुमच्या कॉकटेल पार्टीजला वगैरे जर एखादा स्नॅक म्हणून तुम्हाला करायचं असेल इट्स अ लवली स्नॅक. आपले मसूर फाफडा जोपर्यंत छान असे लाईट गोल्डन ब्राऊन फ्राय होत आहेत तोपर्यंत पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसूर फाफडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, मसूर, खायचा सोडा, मोहन, जिरेपूड, बडीशेप, लवंगपूड, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन खायचा सोडा, मीठ, हळद, जिरेपूड, लवंगपूड, बडीशेप, तूप, त्यामध्ये वाटलेली मसूर डाळीची पेस्ट आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाचे आयताकृती फाफडे लाटून ते खरपूस तळून घ्यावेत.